आणि आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। पंतप्रधान होत असाल तर पाठिंबा देऊ, विरोधी पक्षातील एका मोठ्या नेत्याची मला ऑफर होती। नितीन गडकरी यांचा गौप्यस्फोट। पंतप्रधान बनणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय नाही, गडकरींचं वक्तव्य। विरोधी पक्षानं मूल्यांसाठी नितीन गडकरींना सल्ला दिला असेल तर चूक वाटत नाही, गडकरींच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर नड्डांच्या उपस्थितीत भाजपच्या बड्या नेत्यांची बैठक। शिवसेना राष्ट्रवादीला सोबत घेऊन निवडणुका लढा, बंडखोरी टाळण्यासाठी पक्षातील नेत्यांना विश्वासात घ्या। महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी नड्डांचं कानमंत्र। उमेदवारांची यादी जाहीर करायला उशीर केला की लोकसभेसारखी अडचण होते। भाजप मोठा पक्ष आहे, त्यामुळे त्यांना तडजोड करावी लागणार, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। भाषणावेळी भुजबळांची हनुमान चालिसाचा आवाज कमी करण्याची विनंती। नाशिकच्या विंचूरमध्ये भाषणादरम्यान हा प्रकार, आवाजामुळे भाषण कसं करणार, भुजबळांचा सवाल। अमरावतीच्या हनुमान चालिसावाल्या बाईंना नाशकात भुजबळ फार्म समोर चालिसा वाचावी, भुजबळांवरून राऊतांचा नवनीत राणांना टोला। आनंद आश्रमात पैसे उधळणाऱ्या दोघांची पदावरून हकालपट्टी, निखिल बुडजडे आणि नितीन पाटोळे यांच्यावर कारवाई। घडलेल्या प्रकाराबद्दल 2 दिवसात खुलासा करण्याचेही पक्षाकडून आदेश। दिघेंच्या वास्तूमध्ये बारप्रमाणे पैसे उधळण्याचा उपक्रम केला, दिघे असते तर चाबकानं फोडून काढलं असतं। आनंद आश्रमातील व्हायरल व्हिडिओवर राऊतांची प्रतिक्रिया। संस्कार नसलेल्या लोकांनी दिघे साहेबांच्या अंगावर पैसे उडवले, आनंद आश्रमातील व्हिडिओवरून जितेंद्र आव्हाडांची टीका। दिघे साहेब असते तर असं करायची कुणाची हिंमतच झाली नसती, तुमचा पैशाचा माज बाहेर निघेल। आनंद आश्रमातील प्रकारावर माजी खासदार राजन विचारे यांची टीका। पैसे उधळणे हा मूर्खपणा, उत्साहात नेत्याला अडचणीत आणू नये, असा प्रकार करणाऱ्यांना पक्षातून काढलं पाहिजे। आनंद आश्रमातील घटनेवर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। अजित पवारांचे बारामतीत भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर, बारामतीतील आबा गणपतीच्या उत्सवात समर्थकांची बॅनरबाजी। पंढरपूरमधील राज्य सरकार आणि धनगर समाजाची चर्चा निष्फळ। आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धनगर समाजाची बैठक होणार, ॲडव्होकेट जनरलही उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बारामतीतील विकास कामांची पाहणी, दर्जेदार काम करण्याच्या अजितदादांच्या अधिकाऱ्यांना सूचना। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात शरद पवारांचा आज शेतकरी मेळावा, पवारांच्या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर, संभाजीनगरमध्ये विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार, शिर्डीत साईबाबांचंही दर्शन घेणार। मुंबई आणि उपनगरमध्ये पावसाची हजेरी, परळ, दादर, सायन आणि माटुंगा परिसरात सकाळी पाऊस। बारामतीत अल्पवयीन मुलीचा मित्राला जेलमध्ये टाकण्यासाठी अत्याचाराचा बनाव, सीसीटीव्ही आणि वेगवेगळ्या जबाबांमुळे बनाव उघड, अजितदादांनी घेतली होती प्रकरणाची दखल। गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेवर लोकलच्या 22 जादा फेऱ्या, सीएसएमटी ते ठाणे आणि कल्याण दरम्यान आज मध्यरात्रीपासून मंगळवारी रात्रीपर्यंत जादा फेऱ्या। ठाण्यातील दिवा आणि भांडरली परिसरातील कचराभूमी ठाणे पालिकेकडून बंद, कचऱ्याच्या ढिगाची विल्हेवाट लावून जमीन पूर्ववत करण्यासाठी पालिकेच्या हालचाली। मध्य रेल्वेच्या 7 प्रमुख स्थानकांवरील फूड स्टॉलची जागा बदलण्याचा निर्णय, प्रवाशांना अधिक मोकळी जागा उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेचा उपक्रम, फूड स्टॉलची प्लॅटफॉर्मच्या टोकावर रवानगी। धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे गुपचूप भूमिपूजन केल्यानं अदानी समूह आणि डीआरपीपीएल विरोधात धारावीकरांमध्ये रोष, अदानी समूहाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा धारावी बचाव आंदोलनाचा निर्णय। पुणे शहरात झिकाच्या रुग्णसंख्येतील वाढ सुरूच, रुग्णांची संख्या आता 100 वर, रुग्णांमध्ये गर्भवती महिलांचं प्रमाण अधिक, आतापर्यंत 5 रुग्णांचा मृत्यू। राज्यातील सर्वच वयोगटातील नागरिकांमध्ये श्रवण आणि श्वसनाच्या समस्यांमध्ये वाढ, उत्सव काळातील आवाजामुळे श्रवण तर फटाक्यांमुळे श्वसनाच्या विकारात वाढ। मुंबईतील जेजे रुग्णालयाच्या नावाने बनावट ईमेल, नीटचा कट ऑफ न लागलेल्या विद्यार्थ्यांना निवड झाल्याचं मेल, पालकांनी खोट्या मेलपासून सावध राहावं, जेजे रुग्णालयाचा इशारा। विसर्जन मिरवणुकीत उच्च क्षमतेचे ध्वनिवर्धक वापरल्यास जप्त, ध्वनिवर्धक यंत्रणा पुरवठादार डीजे विरुद्ध कारवाई करण्याचा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात नवीन पोलीस ठाणे सुरू करण्याचे पालकमंत्री अजितदादांचे सुतोवाच, पुण्यात 7 तर पिंपरी पोलीस आयुक्तालयात 4 पोलीस ठाणे सुरू करण्यात येणार, अजित पवारांची माहिती। पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचा कुलगुरू अजित रानडेंना पदावरून हटवण्याचा निर्णय, 2 वर्षांपूर्वी झाली होती नियुक्ती, यूजीसीच्या निकषांची पूर्तता होत नसल्यानं निर्णय। पुण्याच्या भोर आगारात नवीन 11 लालपरी दाखल होणार, तर आमदार संग्राम थोपटे यांची माहिती।
गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त पुण्यातील 17 रस्ते वाहतुकीस बंद, तर 48 तास अवजड वाहनांना बंदी. मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी खुले होणार. गणेशोत्सवानिमित्त नाशिक शहरातील बसेसच्या मार्गात सायंकाळनंतर बदल, मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद. सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल. कराड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची 87वी वार्षिक सर्वसाधारण सभा, उदयसिंह पाटील उंडाळकरांच्या उपस्थितीत पार पडली सभा. चौकशीच्या नावाखाली मराठवाडा आणि विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची मदत थांबवली. मराठवाड्यातील 199 तर विदर्भातील 314 शेतकरी कुटुंब अजूनही सरकारी मदतीपासून वंचित. गत वर्षाच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 1600 कोटींची मदत देण्याचा सरकारचा निर्णय, मदतीचे तातडीने वितरण करण्याचे कृषी आयुक्तांना आदेश. कल्याणमध्ये तरुणीची छेड काढल्यानं 2 गटात हाणामारी, 4 जण जखमी. टिळकनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हा दाखल, 5 आरोपी ताब्यात तर इतर फरार. पिंपरी चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच, अज्ञात 2 जणांकडून 10 ते 15 वाहनांची तोडफोड. सांगवी पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी. कुख्यात गुंड गजा मारणे त्याच्या सोशल मीडिया अकाउंटमुळे पुन्हा अडचणीत. पुणे पोलिसांकडून गजा मारणेसह आणखी एका साथीदाराची तब्बल 4 तास चौकशी. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ पिकअप व्हॅनची इको गाडीला धडक, भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी. जळगावच्या एरंडोल तालुक्यातील धरणगावात बापानेच पोटच्या 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा प्रकार, आरोपी विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. नागपुरात 5 पावली पोलिसांकडून दुचाकी चोरट्याला अटक, आरोपीकडून चोरीच्या 2 दुचाकींसह 1,60,000चा मुद्देमाल जप्त. परभणीच्या गंगाखेड तालुक्यात लोकसहभागातून 35 गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस प्रशासनाच्या आव्हानाला ग्रामस्थांची साथ. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील शेवरे दिगर गावातील सारंग माध्यमिक शाळा वादाच्या भोवऱ्यात, 113 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं प्रकरण दाबत असल्याचा पवार गटाच्या सतीश पाटलांचा आरोप. पुण्याच्या भोर तालुक्यातील भाटघर धरणातून नीरा नदीत सोडण्यात आलेला विसर्ग पूर्णपणे बंद, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं निर्णय, पुणे पाटबंधारे विभागाची माहिती. जायकवाडी धरणातून परभणी जिल्ह्यातील 42 गावांना पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा, पाटबंधारे विभागानं पाठवला शासन दरबारी अहवाल, 42 गाव संघर्ष समितीच्या आंदोलनाला यश. साक्री तालुक्यातील लाटीपाडा धरणाचं आरक्षित पाणी धुळे तालुक्याला मिळणार, तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या बैठकीत निर्णय. परभणीत भाजीपाल्यांचे दर वाढले, लसूण पाठोपाठ कोथिंबीरही प्रति किलो 400च्या पार, अतिवृष्टीमुळे पिकाचं नुकसान झाल्यानं भाजीपाल्यांच्या दरात वाढ. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील बरबडामध्ये शेतकऱ्यांनी केली शेतात ड्रोनद्वारे फवारणी पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी. सोलापूरच्या माड्यातील नेमतेवाडी भोसे रस्त्याच्या कामासाठी 8 कोटी 6 लाखांचा निधी मंजूर, आमदार बबनराव शिंदेंची माहिती. घरगुती गणपती समोर महाराष्ट्रातील लग्न समारंभावर आधारित सजावट, पुण्याच्या भोर तालुक्यातील सांगवी गावातल्या रवी जगताप यांनी केला देखावा.